मंदिरचा व्ह्यू दिसतोय जो खूपच सुंदर आहे, खूप भारी आणि खूप असं अट्रॅक्टिव्ह वाटतंय मंदिर. हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आता आम्ही आहे ना निघालेलो आहोत. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, आपल्या विरारमध्ये ना द्वारकाधीश म्हणजे द्वारका मंदिर बांधलेलं आहे. तर आता आम्ही अजून ते पाहिलं नाही आहे, सो आम्ही तिथेच आता चाललो आहे. मस्त इव्हिनिंग वगैरे झाली आहे, सो कसं काय आहे ते बघूया आपण. आणि मंदिर कसं आहे कसं नाही तुम्हाला पण दाखवू. तर आता चला, लेट होतं, तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि अविराचा रेडी झाला आणि आमचा अविर बघा किती क्युटी क्युटी दिसतंय. हे बघा अविर, बघा किती क्युटी क्युटी दिसतंय. असा हा बो लावलाय. अविर असं आहे कर काय कबूतर. चला लेट्स गो. A few moments later. तर गाईज निघालो आता आम्ही. तर इथे जागोजागी आहे ना बोर्ड पण लावलेले आहे. तुम्ही जेव्हा येताल ना तेव्हा तुम्हाला दिसेलच. आणि तुम्हाला रस्त्यात तर हे मंदिर पण दिसेल. विरार श्री मुक्तपद्म मंदिर असं नाव आहे या मंदिराचं. आणि आहे ना गुगल मॅप वरती तुम्हाला वेगळा रस्ता दाखवेल, पण ऍक्च्युअल मध्ये गुगल मॅप वरती जो रस्ता आहे तो शॉर्टकट आहे आणि तिकडचा आहे ना रस्ता खराब आहे. म्हणून आपल्याला आहे ना हा आता सरळ सरळ एकदम ब्रिज क्रॉस करून जायचं आहे. तुम्हाला आता समोर थोडं मी झूम आउट करते, समोर तुम्हाला ब्रिज दिसत असेल तर त्या ब्रिज वरून आपल्याला जायचं आहे. हे बघा हा ब्रिज आहे, या ब्रिज वरून तुम्हाला जायचं आहे. तर ऑलमोस्ट काम अजून झालं नाहीये, अजून थोडं बाकी आहे ना. तर आम्ही आता आलो आहे, हे गाव आहे शिरगाव म्हणून. तर ह्याच गावामध्ये ते मंदिर आहे. तिथे जागोजागी बोर्ड लावलेत बघा, तुम्हाला दिसेल. तुम्ही जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला दिसेल. तर बघू आता अजून किती लांब आहे ते. सगळीकडे तर डोंगर डोंगर दिसतंय ना. A few moments later. असा हा डोंगर आहे आणि इथे समोर हे आहे मंदिर. फायनली आपण पोहोचलेलो आहोत मंदिराच्या इथे. आणि आम्हाला भेटलेला आहे सनसेट आणि खूप भारी वाटतंय. इव्हिनिंगचा आहे तर तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे दर्शनाला. ते गार्डन पण आहे खेळायला लहान मुलांना. आणि हे काय आहे ते माहिती नाही, मे बी काढतायत. हा इथे काढूया. तर आता आम्ही चप्पल काढून घेतो. तर जातो तर आम्ही दर्शनाला. सर्व तिथे दर्शन करून घेतो कारण खूपच गर्दी आहे. आणि मग त्यानंतर थोडे फोटोज वगैरे काढून घेऊ.
few moments later. सो गाईज असं मंदिर आम्ही पाहिलं. मंदिर खूप मस्त वाटतंय, सुंदर वाटतं असं बघायला सुद्धा आणि छान वाटलं एकदम. इकडे असं काही ॲटमॉस्फिअर आहे आणि एकदम मस्त वाटतंय. ते बघा बाटरी आहे आणि बाबू इथे मस्त एन्जॉय करतो ना रे. ओव्हरऑल खूप छान वाटतंय. आमिर इथे क्लास 1 तुम्हाला आम्ही नाईटचा पूर्ण व्ह्यू दाखवते इकडचा आणि मग त्याच्यानंतरला ब्लॉग इथे सेंड करूया. नाही ते बाहेर एंडला एंड तिथे ना तिथे करू. ठीक आहे, लास्टला मी तुम्हाला एक इकडचा नाईट व्ह्यू दाखवते. A few moments later. ना प्रसाद घेतलाय आणि इथे प्रसादाची अशी लाईन आहे. अशी लाईन लागलेली आहे प्रसादाची आणि सोबत चहा पण आहे आणि आजचा प्रसाद आहे पायनॅपल शिरा. तुला आवडलं तुला? हा, तुला असं स्वीट आवडणारच. आता ते देवाचा प्रसाद आहे म्हणून त्याला खायला देते गोड.